मित्रांनो, खऱ्याला कोठेही थारा उरलेला नाही. सगळा असत्याचा बाजार आहे, पाखंडाचा बाजार आहे, भोंदूंचा बाजार आहे, भ्रष्टाचाराचा बाजार आहे. बघा, अगदी त्याच पद्धतीने नकली हिंदुत्ववादाचा बाजार सुरू आहे आणि खऱ्या हिंदुत्वाला कोणीही विचारायला तयार नाही. कारण पदावर बसलेला मुख्यमंत्रीच यांचा पाठीराखा आहे. नकली हिंदुत्वाचा शिरोमणी म्हणजेच देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, हिंदुत्व म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. आता महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रमुख जात म्हणजे मराठा समाज आणि या मराठा समाजाच्या विरोधामध्ये 24 तास गरळ ओकणारी एक बाई आहे. मला तिचं नाव घ्यायचं नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि ती बाई 24 तास आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम करत असते. आणि तीच बाई ज्या वेळेस आता भंडारे प्रकरण झालं आणि विकास लवांडे प्रकरण झालं, शाई फेकण्यात आली किंवा त्याच्याही अगोदर, ती बाई संग्राम भंडारेची वरडून वरडून बाजू घेत होती. नीट लक्षात घ्या, जी बाई मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आहे तीच बाई भंडारेच्या बाजूने आहे, भंडारेची बहीण आहे. लक्षात घ्या. म्हणजे आणि बघा, दुसरं जो गुणरत्न सदावर्ते मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधामध्ये आहे आणि गुणरत्न सदावर्तेला कोण रसद पुरवत आहे सगळ्यांना माहीत आहे. तोच गुणरत्न सदावर्ते हिंदुत्वाच्या बाजूने आहे. हा काही नीट योगायोग नाही. लक्षात घ्या, हे सगळं ठरवून सुरू आहे आणि याचा मास्टर माइंड आहे देवेंद्र फडणवीस. बागेश्वर धामचा धीरेंद्र गर्ग याच्यावर अगदी सरळपणे जर या देशामध्ये जर संविधान लागू असतं तर सरळपणे जादूटोणा कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि आज धीरेंद्र गर्ग जेलमध्ये असता. याचा अर्थ या देशामध्ये संविधान लागू नाही. म्हणजे अशा माणसाच्या हातामध्ये तुम्ही सत्ता दिलेली आहे जो संविधानाला जुमानत नाही, जो संविधानाला, आता मी ते शब्द वापरले असते परंतु आपण संविधानवादी आहोत त्यामुळे ते शब्द वापरत नाही, परंतु संविधानाला, कायद्याला पायदळी तुडवण्याचं काम करणारा देवेंद्र फडणवीस हिंदूंचा खऱ्या अर्थाने विरोधक आहे. परंतु डोक्यामध्ये खोटं हिंदुत्व गेलेल्या लोकांच्या हे लक्षात येत नाही. बरं, जादूटोणा कायदा जाऊ द्या, परंतु हे हिंदू जन आक्रोश मोर्चा, तुम्ही त्याचं बॅनर पहा. त्या बॅनरवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा, प्रभू रामचंद्रांचा फोटो आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यानंतर सुद्धा त्या धीरेंद्र गर्गच्या विरोधामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोठेही तक्रार दाखल करू शकत नाहीत. पोलीस त्या तक्रारीला केराची टोपली दाखवते, याच्यापेक्षा जास्त ॲक्शन घेतली जात नाही. आणि हिंदुत्वाचे चेहरे म्हणून मिरवणारे जे आहेत, संग्राम जगताप असेल, कोणतो आमदार लांडगे असेल, नितेश राणे असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल, हे 4 जण बघा, धीरेंद्र शास्त्री पाखंडी याच्या विरोधामध्ये आक्रमक झाले का? झाले असतील तर तुम्ही मला ते व्हिडिओ फुटेज दाखवा, ती बाईट दाखवा. धीरेंद्र गर्गच्या विरोधामध्ये या लोकांनी आंदोलन केलेलं आहे, आक्रमक पद्धतीने मांडणी केलेली आहे. किंवा हा जो नकली भंडारे आहे, या भंडारेने धीरेंद्र गर्गच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे किंवा तो तिथं बाटली घेऊन आता शाई फेकायला, काळं फासायला धीरेंद्र गर्गला गेलेला आहे. आता धीरेंद्र गर्गपर्यंत जाणं या भंडाऱ्याला काही अवघड नाही, कारण तो त्या गटातील आहे. तिथं तो धीरेंद्र गर्गच्या जवळ अगदी त्याला हार घालायचा, सत्कार करायचा या बहाण्याने तिथं जाऊ शकतो, कारण तो त्या गटातला आहे, तितका ॲक्सेस त्याला आहे. त्याची मध्ये तपासणी होणार नाही. अन्यथा धीरेंद्र गर्गला एक प्रकारे मोठं सुरक्षा कवच आहे. आता बघा, एकीकडे तो त्याच्या अंगामध्ये दैवी शक्ती, दैवी चमत्कार असल्याचा दावा करतो बघा, आणि त्याला मग एवढं मोठं संरक्षण असण्याची काय गरज आहे? विदाऊट सिक्युरिटी त्याने फिरायला पाहिजे ना. चमत्काराद्वारे त्याने त्याच्या भोवती हे संरक्षण उभा करून दाखवावं. परंतु चमत्कार नावाची गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही, हे त्या धीरेंद्र पाखंडीला सुद्धा माहीत आहे.
परंतु आमच्या भोळ्या भाबड्या हिंदूंना माहीत नाही. आणि मग हा भंडारे त्या धीरेंद्र गर्गच्या किंवा जे अस्सल हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या हिंदुत्वासाठी भंडारे कधीही आक्रमक झालेला एक व्हिडिओ, एक पुरावा तुम्ही दाखवा, कधीही होणार नाही. बघा यांच्या पोटामध्ये नेमकं काय आहे, यांच्या पोटामध्ये नेमकं काय भरलेलं आहे, किती विष भरलेलं आहे आणि कुणाच्याबद्दल माहित आहे का? यांच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, मराठा समाजाबद्दल, आपल्याच हिंदू बांधवाबद्दल पोटामध्ये प्रचंड विष भरलेलं आहे. आणि याचा पुरावा म्हणजे कालीचरण महाराज असा गोळ कपारावर टिकला लावित असतो आणि त्याला जरांगे पाटलांनी जरांगे पाटलांनी त्यांच्या स्पेशल शब्दामध्ये त्याची नशा उतरवली होती. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये परत तो हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये सुद्धा दिसला नाही. बघा म्हणजे एकदा जरांगे पाटलांनी त्याची नशा उतरवल्यानंतर तो हिंदू जन आक्रोश मोर्चामधून सुद्धा कालीचरण गायब झालेला आहे. आणि हेच कालीचरणचेच भाऊ आहेत हे भंडारे, संग्राम जगताप. आणि हे आमच्या हिंदू मराठ्यांना लक्षात येत नाही. अरे भावड्यांनो, मनोज जरांगे पाटील हिंदू नाहीत का? एवढे मोठे भगवे गमजे घेऊन जाणारे तिथं लाखो मराठे, ते हिंदू नाहीत का? छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नाहीत का? आणि यांच्या विरोधामध्ये तुम्ही 24 तास गरळ ओकण्याचं काम करता, बदनामी करण्याचं काम करता आणि याला तुम्ही हिंदुत्व म्हणता. आणि मुसलमानाच्या विरोधामध्ये तुम्ही काय केलं लक्षात घ्या. मुसलमान तो केवळ बहाना है, असली निशाना हिंदू है. बघा आता हे तर तुम्हाला पुरावे दाखवले, असे अनेक पुरावे आहेत. अगदी संतोष देशमुख प्रकरणामध्ये नेमकं काय केलं तुम्ही? तिथं त्या कराडला तुम्ही जेलच्या आतमध्ये VIP ट्रीटमेंट देत आहात आणि काही आरोपी अजूनही त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेली नाही, गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांना अटक झालेली नाही. जे पोलीस उघडपणे त्या प्रकरणामध्ये सामील होते असे अनेक आरोपी आहेत, त्यांना अटक झालेली नाही, त्यांच्यावर कार्यवाही झालेली नाही. म्हणजे संतोष देशमुख हिंदू नाही का? बघा म्हणजे हे नेमकं कसलं हिंदुत्व तुमचं आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. आणि हे आमच्या हिंदू मराठ्यांच्या डोक्यामध्ये कधी जाणार? आता काय होतं, मी मराठा शब्द वापरला की काही लोकांना असं वाटतं की अरे महाराज तुम्ही जातीवादी झाले काय? जातीवादी वगैरे नाही, मी जात मानत नाही. संपूर्ण मानवजात एकच आहे आणि विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे, तुमच्या जातीला कसलंही अस्तित्व नाही. परंतु प्रचलित जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेमध्ये नेमकं काय सुरू आहे, कशा पद्धतीने लोकांना फसवलं जात आहे, कशा पद्धतीने लोकांना गुलाम बनवलं जात आहे, यासाठी उदाहरण म्हणून, पुरावा म्हणून मी या गोष्टी बोलत असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे स्टेजवरून बोलत असतात, हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला, 5 मुलं जन्माला घाला. परंतु यांचं ऐकून प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंटेशन किती होतं याची जर तुम्ही गोळाबेरीज केली तर अगदी दाखवायला सुद्धा तुम्हाला हिंदू कुटुंब सापडणार नाही की यांनी बोललंय आणि 4 मुलं कोणी एखाद्या हिंदूंनी जन्माला घातली आहेत. आणि हे सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाहीत. महेश लांडगेंना किती मुलं आहेत, नितेश राणेला किती मुलं आहेत, संग्राम जगतापला किती मुलं आहेत. बघा कोणती बाई आहे जी जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये गरळ ओकत असते, तिला किती मुलं आहेत. संग्राम भंडारेला किती मुलं आहेत. बघा काढा यादी, तुम्हाला मग कळेल. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि याचा रिव्हर्स इफेक्ट जर तुम्ही विज्ञानाचा जर अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल. यांची भाषणं मुस्लिम ऐकतात. सोशल मीडियाचं युग आहे, यूट्यूबचं युग आहे आणि यांची भाषणं मुस्लिम ऐकतात. आणि मुस्लिमांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते की हिंदूंनी जर 4 मुलं जन्माला घातली तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अजून त्रास वाढेल आणि मुस्लिम पुन्हा 3, 4, 5 मुलं जन्माला घालतात. बघा म्हणजे उलट यांच्या विधानामुळे संग्राम जगताप असेल किंवा हे जे कोण आहेत 4 मुलं
जन्माला घाला म्हणणाऱ्यांच्या विधानामुळे उलट मुस्लिमांची संख्या वाढत आहे आणि हिंदूंची संख्या कमी होत आहे. अरे भावड्यांनो, सरकार तुमचं आहे, देवेंद्र फडणवीस एवढं मोठं पाशवी बहुमत आहे, तुम्ही कायदा करा, 2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घालू नका आणि तो कायदा मुस्लिमांना सुद्धा लागू करा. त्याच्यावर काय जास्त मुलं जन्म घातल्यानंतर तुम्हाला काय बंधनं घालायची ते घाला, परंतु ते तुम्ही करणार नाही म्हणजे तुम्ही किती नकली हिंदुत्ववादी आहात हे यावरून सिद्ध होतं. तुम्ही उलट हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी काम करत आहात, म्हणजे हिंदूंच्या विरोधामध्ये आणि मुस्लिमांच्या फायद्यासाठी तुम्ही काम करत आहात. म्हणजे या लोकांचा त्रास बघा, मुस्लिमांना अजिबात नाही, मुस्लिमांना काही फरक पडत नाही यांच्यामुळे. या लोकांचा त्रास केवळ आणि केवळ हिंदूंना आहे, मराठ्यांना आहे, ओबीसींना आहे, दलितांना आहे, बौद्धांना आहे. मग यांचा फायदा कोणाला आहे? केवळ आणि केवळ काही जे जाती अहंकाराने ग्रस्त उच्चवर्णीय आहेत त्यांना आणि ज्यांना सत्तेची पदं पाहिजेत, मलिदा पाहिजे, अशा काही थोड्या मोजक्या बहुजनांना फायदा आहे. बाकी यांचा फायदा कोणालाही नाही, हे लक्षात घ्या. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.